ही हँड कशाला केलेलं आहे? आपला लेक्चर सकाळी न झालेलं आता घ्यायचं आहे. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? आहे का काय प्रॉब्लेम? Okay, today starts the remaining lectures of today's, that is the reproductive systems of bovine male and oblique the bull. Okay, reproductive systems. The reproductive systems of male or bull consisting of the main 3 glands. Okay, याच्यामध्ये 3 महत्वाचे पार्ट पडतात. The first one is a primary sex organ, that is a testicles or the testes. Secondary sex organ, that is a epididymis, vas deferens and penis. The third one, accessory sex gland, that is a seminal vesicles, prostate and bulbourethral gland or urethral gland and Cowper's gland. Okay, these are the different types of the gland should be founding in the accessory sex glands. Okay, let's see this one by one. This one picture showing there the male reproductive system of the bull. Okay, male जो असतो गाईचा, त्या मेल ची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण स्टडी करत आहोत. Okay, let's see this one figure showing there, that is the penis region, then testic, then this one circular at the base of this one systems. These are known as the testes. त्याला म्हणलं आता टेस्टिस रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा हा जो खालचा भाग आहे त्याला म्हणलं आता टेस्टिस, जस्ट लाईक द ह्युमन सारखंच आहे. then penis region, then sac-like structure insiding outsiding of this testes are known as the scrotum. या फिगर मध्ये बघा. then above this one you should be finding there the prostate gland, then seminal vesicles, then bulbourethral glands. Okay, this one figure showing in your book also. Book मध्ये सुद्धा ही दिलेली आहे. Let's see the one by one parts. The first one is a testis. Testis म्हणजे काय? Primary sex organ which is suspended vertically in the scrotum. Okay, outside the abdominal cavity. Abdominal cavity च्या outside हा भाग आहे की हा जो काय केलेला असतो स्क्रोटम मध्ये, म्हणजे सॅक, स्क्रोटम म्हणजे काय तर सॅक लाईक स्ट्रक्चर, याच्यामध्ये हा काय झालेला असतो इन्क्लुडेड असतो, इनसाइडिंग असतो. देन दे आर 2 इन द नंबर अँड ओव्हल इन द शेप. हा किती नंबर टेस्टिसचे नंबर किती असतात तर 2 असतात आणि ओव्हल शेप मध्ये पाहायला मिळतं. दे आर द 10 to 16 सेंटीमीटर इन द लेंथ. याची लांबी 10 ते 16 सेंटीमीटर आहे आणि 5 to 8 सेंटीमीटर विड्थ आणि 5 ते 8 सेंटीमीटर ह्याची जाडी पाहायला मिळत आहे. Varying with the age and size of the animal, weight of the testis is a 300 to 500 gram. Weight of the testis is a 300 to 500 gram. 300 ते 500 ग्रॅम एका टेस्टिसचं वजन आपल्याला पाहायला मिळतंय. Each of the testis consisting of the seminiferous tubules. ह्याच्यामध्ये प्रत्येक टेस्टिस मध्ये seminiferous tubules आहेत. These surrounded by the layer called as a tunica vaginalis. ह्या टेस्टिसच्या वरच्या साईडला एक पातळ असा थर पाहायला मिळतो, त्याला ट्युनिका व्हेजिनेलिस म्हणलं जातं. देन सेमनिफरस ट्यूबल्स आर मेड अप ऑफ द टाइप ऑफ द सेल. ओके, हे सेमनिफरस ट्यूबल तिथनं काय होतो स्पर्म त्या टेस्टिस मधनं बाहेर निघत असतो, तो सेमनिफरस ट्यूबल्स मधनं जातो. तर त्या सेमनिफरस ट्यूबल मध्ये परत काय करतात टाइप पडतात, दॅट इज अ जर्म सेल अँड सर्टोली सेल. 2 प्रकारचे सेल पाहायला मिळतात, जर्म सेल आणि सर्टोली सेल. The germ cell which forms the spermatozoa. Germ cell काय होतो आपल्याला जर्म सेल पासून स्पर्मॅटोझोआ प्रोडक्शन चालू होतो आणि सर्टोली सेल पासून ACR43. प्रथमेश माईक बंद कर बाळा. सर्टोली सेल्स पासून काय होतात तर मदर स्पर्म्स, म्हणजे तिथनं टेस्टिस मधनं झालेले स्पर्म सर्टोली सेल मध्ये येतात आणि सर्टोली सेल मधनं पुढच्या वास डिफरन्स कडे जायला चालू होतात. द स्पेस बिटवीन द सेमिनिफेरस ट्यूबल इज ऑक्युपाइड बाय द इंटेस्टाइनल सेल. या दोघांमधला जो स्पेस आहे त्याला म्हणलं जातं इंटेस्टाइनल सेल. इट इज कॉल्ड एज अ लायडिक सेल. त्याला लायडिक सेल सुद्धा म्हणलं जातं. विच प्रोड्युसेस. कोणाचं माईक चालू आहे, काय प्रॉब्लेम आहे?
माईक बंद करा प्लीज. This one are known as the Leydig cell. Leydig cell सुद्धा म्हणलं जातं, which produces the male sex hormone. ह्या Leydig cell काय करतात तर produces the male sex hormone. Male sex hormone तयार करायचं काम करतात, त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणलं जातं. मेल सेक्स हार्मोनचं नाव आहे टेस्टेस्टेरॉन. ओके. All these seminiferous tubule finally becomes the straight and joined from the duct is called as a red testis. ह्या seminiferous tubules एका वास डिफरन्सच्या काय येतात तिथं येऊन थांबतात आणि काय करत असतात, तिथनं जे स्पर्म काउंट टेस्टोस्टेरॉन झालेला आहे तो ट्रान्सफर करत असतात, तर त्याला म्हणलं जातं रेड टेस्टिस. About 12 to 15 outgoing of ducts arises from the red testis. रेड टेस्टिस म्हणून रेड टेस्टिसच्या जवळपास 12 ते 15 अशा वेगवेगळ्या काय आता डक्स पाहायला मिळतात, जिथून हे हार्मोन जो टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे तो येत असतो. and entering into the epididymis. Epididymis मध्ये जातो. ओके. फ्रॉम दिस वास डिफरन्स. ओके. आणि epididymis कुठे जाते तर वास डिफरन्सला जाऊन चिकटते. which emerge from the testis and enter into the epididymis. त्याचं फंक्शन काय? they produce the viable spermatozoa. ओके. टेस्टिसचं मेन फंक्शन काय तर व्हायबल स्पर्मेटोझोआ मेल गॅमेट प्रोडक्शन करायचं काम करतो. दॅट इज अ 10 बिलियन स्पर्म पर डे. एका दिवसाला 10 बिलियन स्पर्म काउंट तयार करण्याचं काम हे टेस्टिसचं आहे. दे प्रोड्यूस द मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन. मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन काय होतं ह्याच्यापासून मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेक्शुअल ड्राईव्ह और द लिबिडो और डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गन्स. ओके. तर मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे तयार करायचं सुद्धा काम कुणाचं आहे? टेस्टिसचं आहे. सेकंड वन outer covering of this one testis, that is a sac like structure, they are known as the scrotum. त्याला म्हणलं तर scrotum. Scrotum is a sac like skin which is found inside in the testes are enclosed. तर sac like structure आहे स्किन फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळतं, त्याच्या इनसाइडिंग काय असतात टेस्टिस असतात. It protects the testes by acting cover on it. ह्या टेस्टिस काय करतात ते कव्हरिंग करतात. It also regulates the temperature of the testis. आतमध्ये जे टेस्टिस आहेत त्याचं काय करतं तापमान मेंटेन करायचं काम हे स्क्रोटम करत असतं. There is a relaxation of muscle in the scrotal wall. The temperature of the testis is less than 1 to 2 degrees Celsius than the body temperature. जे ॲनिमलचं बॉडी टेम्परेचर त्याच्यापेक्षा 1 ते 2 डिग्री सेल्सिअस काय करत असतं स्क्रोटम त्या टेस्टिसचं टेम्परेचर कमी असं मेंटेन करत राहते. The lower the temperature is essential for the spermatogenesis. Okay. हे स्पर्मॅटोजेनेसिस वगैरे हे 4th सेमिस्टरला. हा सर ॲनिमलचं नॉर्मल टेम्परेचर किती असतंय बॉडीचं? 37 डिग्री सेल्सिअस. शिकवलंय तुम्हाला प्रॅक्टिकलला. चालतं. ओके सर. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल ते लेक्चर झाल्यानंतर विचारा, मी तासभर अजून चालू ठेवतो. देन हे काय करते स्क्रोटम सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये टेस्टिस इन्क्लूड असतात. इन्क्लूड असल्यामुळं हे काय करतात जेवढं बॉडीचं जे टेम्परेचर आहे 37 ते 40 डिग्री सेल्सिअस त्यापेक्षा 1 ते 2 डिग्री सेल्सिअस न काय करत असतं तापमान काय करतंय कमी ठेवतंय. त्यानंतर इपिडिडायमिस. इपिडिडायमिस इज अ लॉंग कॉइल्ड स्टार्टिंग फ्रॉम द टेस्टिस. टेस्टिस पासून जे तुम्हाला सांगितलं लायडिक सेल आहे, तर लायडिक सेल पासून काय होतात ही ट्यूब लाईक स्ट्रक्चर तिथून चालू होती, जे काय करत असतं जो सेक्स हार्मोन आहे तो हार्मोन काय करत असतं ट्रान्सफर करण्याचं काम करत आहे. दॅट इज यू आर फाउंडिंग दॅट 30 to 35 मीटर्स इन द लेंथ. जवळपास 30 ते 35 मीटर एवढी या गाईच्या बुलमध्ये ह्या इपिडिडायमिस ट्यूब लाईक स्ट्रक्चरची लेंथ आपल्याला पाहायला मिळते. इट डिवाइड्स इनटू हेड बॉडी अँड चालू होत आहे जिथं इपिडिडायमिस चालू होतो टेस्टिसच्या ज्या रिजिड सेलला अटॅच केलेला असतो त्याला म्हणलं जातं हेड. ओके. आणि जो मधला भाग आहे त्याला म्हणलं जातं बॉडी, आणि जो शेवटचा भाग आहे जो पेनिस रिजन कडे जॉईंटिंग होतो त्याला म्हणलं जातं टेल. ओके. द हेड इज लोकेटेड ऍट द टॉप कंटेनिंग द कॉइल्स अँड बॉडी इज द नॅरो. मधला भाग असतो काय असतो पातळ पाहायला मिळतो आपल्याला.
टेल ऑफ द इपिडायमिस इज कंटिन्युअस ऍज अ वास डिफरन्स. तो शेवटचा भाग येतो वास डिफरन्स मध्ये मोडला जातो. द फंक्शन इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म फ्रॉम द रेड टेस्टिस. रेड टेस्टिस मधनं जे स्पर्म काउंट येणार आहे, जो टेस्टोस्टेरोन हार्मोन येणार आहे, तो काय करणं, ट्रान्सफर करणं या ट्यूब मार्फत, एवढंच याचं काम असतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डायल्युटेड स्पर्म सस्पेन्शन. काय प्रॉब्लेम आहे? The concentrations of diluted sperm suspension and the maturations of sperm and storage of स्पर्म काउंट येतो, ज्यावेळेस हा टेस्टोस्टेरोन येतो, आल्यानंतर ह्या ट्यूब मध्ये येतो, तिथं थांबतो, थांबल्यानंतर त्याचं थोडंसं मॅच्युरेशन होतं, मॅच्युरेशन झाल्यानंतर परत पुढे हा काय करतो, पुशअप केला जातो. देन फोर्थ वन पार्ट इज अ वास डिफरन्स. ओके, द टेल ऑफ द इपिडिडायमिस लीड इनटू स्लेंडर ट्यूब like called as a vas difference. जे वरचं जो इपिडायमिसचं ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, त्याचं शेवटचं जे शेपूट आहे, जो पेनिस रिजनला अटॅच केला जातो, त्याला म्हणलं जातं वास डिफरन्स. देर आर टू स्लेंडर ट्यूब स्टार्टिंग फ्रॉम द टेल ऑफ इपिडिडायमिस. इपिडिडायमिस पासून दोन अशा बारक्या अशा काय होतात, स्लायडिंग ट्यूब तयार होतात. आणि दिस वन शुड बी फाउंडिंग वन इन द युरेथ्रा. वन इन द युरेथ्रा देर इज अ ऑर्गन्स ऑफ द डिपॉझिशन्स ऑफ द स्पर्म. युरेथ्रा म्हणजे काय, जो मेल ऑर्गन आहे त्या थ्रू काय केलं होतं, स्पर्म काय केलं होतं, फिमेल जॅनाटायला मध्ये डिपोजिशन केलं होतं, त्याला म्हणलं जातं युरेथ्रा. ओके, नियर द युरिनरी ब्लॅडर. नियर द युरिनरी ब्लॅडर. ओके, ज्या ठिकाणी मलमूत्र तयार होतं त्याच्या जवळपास हा भाग पाहायला मिळतो. द एनलार्ज टर्मिनल पोर्शन्स ऑफ वास डिफरन्स इट्स कॉल्ड एज एम्पुला. जो मोठा जो वास डिफरन्सचा भाग असतो त्याला म्हणलं जातं एम्पुला. ओके, हे सगळे डायग्राम मध्ये तुम्हाला ही जी फोटो दिलेला होता पहिला मागास दाखवलेला, त्यामध्ये ampulla, it is glandular and secrete the seminal fluid. Okay, then the vas difference along with the arteries and veins, okay, and nerves, muscle is called as the spermatic cords. हे ज्या नर्व्स आपले जे आहेत आणि या आर्टरीज, नाड्या वगैरे आहेत, तर या नाड्यांचं सगळं मिळून जे केलं जातं त्याला स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणलं जातं. त्याचं फंक्शन्स एक आहे वास डिफरन्स, दॅट इज अ ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्पर्म फ्रॉम टेल ऑफ इपिडायमिस टू द युरेथ्रा. म्हणजे काय, इपिडिडायमिस पर्यंत जो स्पर्म आलेला आहे, डायल्युटेड स्पर्म आहे, डायल्युटेड टेस्टोस्टेरोन हार्मोन आहे, तो फक्त काय करणं, इपिडिडायमिस पासनं युरेथ्रा पर्यंत जाऊन पोहोचवणं, या थ्रू द ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ट्यूब मारे पोहोचवणं, हे वास डिफरन्सचं काम आहे. Then next one part is the urethra. Fifth one part is the urethra. Urethra is a common passageway for urine and semen. Okay, इथं मेल ग्लॅन्ड मध्ये काय असतं, युरिन आणि सिमेन एकाच द्वारे काय झालं जातं, शरीराच्या बाहेर पडलं जातं, त्याला म्हणलं जातं युरेथ्रा. ओके, इट इज इनक्लोज इन द पेनिस अँड ओपन्स इन टू द एक्सटेरियर ऍज अ इंटरनल युरेथ्रल ऑरिफाइस. ओके, युरेथ्राचा जो पुढचा जो शेवटचा भाग आहे, जिथून सिमेन काय होतं, फिमेल जेनेटल ऑर्गॅनमध्ये डिपॉझिट होतं, त्याला म्हणलं जातं पेनिस रिजन. ओके, ही शुड बी फाउंडिंग इन द युरेथ्रल टॉप. युरेथ्रलच्या टॉप वरती हे पेनिस रिजन पाहायला मिळतो. Sixth one part of this male reproductive system is the penis. Okay, the penis is a male organs of copulation and composed of the erectile tissue. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा कॉप्युलेशनचा म्हणजे फर्टिलायझेशन करायचा जो भाग येतो त्याला म्हणलं जातं पेनिस म्हणलं जातं. द टिश्यू ऑफ स्पॉन्ज लाईक सिस्टीम्स ऑफ इरेग्युलर ब्लड चॅनल्स. ओके, हा स्पॉन्ज लाईक स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळतो आपल्याला, आणि ह्याची ब्लड चॅनल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वेन द मेल इज अ सेक्शुअली स्टिम्युलेटेड, ओके, मेल सेक्शुअली स्टिम्युलेटेड होतो, माझ्यावरती मेल येतो, becomes filled with blood under the high pressure. ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस हा मेल माझ्यावरती येतो, मेल माझ्यावर आल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन काय होतं, पेनिस रिजन कडे जायला चालू होतं अंडर द हाय प्रेशरने, आणि शुड बी फाउंडिंग देअर टू एनलार्ज अँड बिकम रिजिड अँड
मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा जो युरेथ्रा आहे किंवा पेनिस रिजन हा काय होतो एनलार्जिंग पाहायला मिळतो. when the penis is not in use, penis not use मध्ये जर नसेल, it should be found in their S shape or the sigmoidal flexure. sigmoidal flexure किंवा S shape मध्ये पाहायला मिळतो. The sigmoidal flexure is supported by the refractor muscle. ओके, sigmoidal flexure काय करतं रिफ्रॅक्टर मसल पासून त्याच्यावरती सपोर्टिंग पाहायला मिळतं, विच हेल्प्स इन द पुलिंग इन इरेक्टेड अँड एक्सपोज्ड पेनिस बॅक इन टू द शीथ. ओके, शीथ म्हणजे काय तर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, याला आपण बेंबट म्हणलं जातं. बेंबट ॲनिमल हजबंडरीमध्ये बेंबटच्या आतमध्ये जाऊन परत मेल ऑर्गन काय होतो इनसाइडिंग परत शरीरामध्ये आतमध्ये जाऊन बसतो. ओके, देन द लास्ट वन पार्ट हे झाले दोन भाग. आता ऍक्सेसरी ग्लँड म्हणजे वेगवेगळ्या ग्रंथी काय करतात त्याच्यावरती. ग्लँड म्हणजे ग्रंथी. द फर्स्ट वन इज अ सेमिनल वेसिकल. या ग्लँड मधलं पहिलं पार्ट आहे सेमिनल वेसिकल. देर आर टू इलॉंगेटेड ग्लँड लोकेटेड ऍट द एंड ऑफ वास डिफरन्स. वास डिफरन्सच्या वरच्या साईडला त्या दोन आपल्याला ग्रंथी पाहायला मिळतात. दे सिक्रेट द सेमिनल फ्लुइड विच कंटेन्स हाय लेवल ऑफ फ्रुक्टोज अँड सायट्रिक ऍसिड. ह्या काय करत असतात तर सेमिनल फ्लुइड तयार करतात, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज आणि सायट्रिक ऍसिडचं पर्सेंटेज पाहायला मिळतं. आणि ते जे सेमिनल फ्लुइड आहे ते सेमिनल फ्लुइड काय होतं, जो टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे त्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन मध्ये मिक्स होतं आणि मिक्स झाल्यानंतर जे प्रोडक्ट तयार होतं त्याला म्हणलं जातं सीमेन. त्याला म्हणलं जातं सीमेन. आणि ह्याच सीमेनचं काय झालेलं असतं ते वेटरनरियनकडं तुम्ही एखादं बघितलं असेल, वेटरनरीच्या गाडीवरती काय असतं टू व्हीलरवरती एक कॅन असतं लिक्विड नायट्रोजनचं. आणि ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या गाई म्हशीला काय करायचं असतं फर्टिलायझेशन करायचं असतं, रेतन करायचं असतं, त्यावेळेस रेतन करत असताना वेटरनरीयन काय असतात कांड्या घेऊन येतात वेगवेगळ्या. आणि त्या कांड्यामध्ये काय असतं तर हेच सिमेन काय असतं बुलचं काढलेलं असतं. आणि ते बुलचं काढलेलं सिमेन हे जो कॅन असतो त्या कॅन मध्ये असतं लिक्विड नायट्रोजन. त्याचं टेम्परेचर असतं -196°C. त्याच्यामध्ये या स्पर्मच्या कांड्या काय केलेल्या असतात स्टोरिंग केलेल्या असतात. मग ते फिमेल जेनायटल ऑर्गन मध्ये तो काय करतो डिपॉझिट करतो. झालं. देन नेक्स्ट वन इज अ प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. The prostate gland is a single gland. It is surrounded by the urethral muscle. ही एकच ग्रंथी आपल्याला पाहायला मिळते. युरेथ्रल मसल जे युरिनरी ब्लॅडरच्या वरचं जे आहे तो काय करतो याला सराउंडिंग करून घेतो, कंपोज करून घेतो. इट इज सिच्युएटेड ऑन द टॉप ऑफ द युरेथ्रा बिहाइंड द सेमिनल वेसिकल. ओके, वरच्या साईडला जो भाग आहे युरेथ्राचा त्याच्यावरती काय होतं हे कंपोजिंग आपल्याला पाहायला मिळतं. इट सिक्रिजेस ऑफ द रिच इन द प्रोटीन एन्झाइम अँड मिनरल्स. हे काय करतात सिक्रेट करतात तर प्रथिन प्रोटीन, देन एन्झाइम्स वेगवेगळे एन्झाइम्स आणि मिनरल्स खनिज द्रव्य हे सुद्धा सिक्रेशन करायचं काम करते. आणि ते सुद्धा सीमेन मध्ये परत काय होतंय मिक्सिंग होत जात आहे. हे प्रोस्टेट ग्लँडचं काम आहे. लक्षात. देन थर्ड वन ग्लँड इज अ बल्बो युरेथ्रल ऑर काउपर्स ग्लँड. हे तिसरी ग्रंथी आहे. देर आर अगेन इन द टू इन द नंबर. हे परत आपल्याला दोन पाहायला मिळतात. स्मॉल आहे राऊंड अँड कॉम्पॅक्ट ग्लँड आहे. गोल अशा पाहायला मिळतात आणि कॉम्पॅक्ट आहे. देन सिच्युएटेड अबाव द युरेथ्रा. हे सुद्धा युरेथ्राच्या वरच्या साईडला पाहायला मिळत आहे. देन सिक्रिशन इज अ विस्किड अँड द म्युकस लाईक अँड इट क्लीन्स द फ्लश द युरेथ्रा बिफोर इजॅक्युलेशन. ह्याचं महत्वाचं काम ह्या बल्बो युरेथ्रल ग्लँडचं आहे की आफ्टर डिपॉझिशन ऑफ स्पर्म इनसाइडिंग इन द फिमेल जेनायटल ऑर्गन के युटेरस मध्ये ज्यावेळेस हे स्पर्म डिपॉझिशन झाल्यानंतर जो पॅसेज आहे युरेथ्राचा जो पॅसेज आहे जिथून स्पर्म गेलेला आहे तर तो स्पर्मचा भाग क्लिनिंग करायचं फ्लशिंग करायचं काम हे काउपर्स ग्लँड करत असतात. ओके, दस द रेंडरिंग द सीमेन फ्रॉम अगेन द कॉन्टॅमिनेशन. त्यामुळं वेगवेगळं परत ते राहिलेलं सीमेन किंवा हे परत रिटर्न जाऊन तिथून काही वेगळं कॉन्टॅमिनेशन होऊ नये. ओके, दिस वन इज अ चॅप्टर नंबर युअर 5th, दॅट इज द युअर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे का आता विचार, काय असलं तर बोला, काय प्रॉब्लेम आहे का. आता सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे
की तुमचं पेपर कशा फॉर्मॅट मध्ये असेल तसंच सेम आपला सुद्धा असणार आहे. तुम्हाला 20 ऑब्जेक्टिव्ह असतील मल्टिपल चॉईस मधले. 20 ऑब्जेक्टिव्ह तुम्ही काय करायचंय सोडवायचे. जेवढे तुमचे ऑब्जेक्टिव्ह होतील सोडवतील त्याचे 50% मार्क तुम्हाला दिले जातील. 10 मार्काचा ऍक्च्युअली पेपर आहे. 20 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिले जातील. ओके. कसं काय करायचं गुगल फॉर्म काय वगैरे सरांनी आता तुम्हाला सर्व डिटेल सगळं सांगितलेलं आहे. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? असला तर विचारा. हे जे फोटो शोविंग केलेले आहे फोटो मध्ये तुम्हाला सर्व डिटेल पाहायला मिळत आहे. पेनिस रिजन, देन शीत रिजन, वॉच डिफरन्स, देन स्क्रोटम रिजन, देन seminiferous tubules, then prostate gland, then the next one is a bulbourethral gland सुद्धा इथे बघा. देन कॉक्सिज्युलर वर्टिब्रा वगैरे सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके. परीक्षेमध्ये सेमिस्टर अँड थिअरीला सुद्धा हा प्रश्न असतो. दॅट इज इनलिस्ट द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड एक्सप्लेन एनी वन असा प्रश्न येतो, किंवा इनलिस्ट द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड एक्सप्लेन द टेस्टिस किंवा एक्सप्लेन द एपिडायमिस असा प्रश्न सुद्धा सेमिस्टर अँड थिअरीला पडतो. ओके. त्याचा काय प्रॉब्लेम आहे का? अजून मिड टर्मचा काय कुणाला प्रॉब्लेम आहे का? मिड टर्म संदर्भात काय प्रॉब्लेम आहे का? सर एक प्रॉब्लेम आहे. बोला. हा. सकाळी ते माने सर म्हणले की ऑटोमॅटिक कॅम्प्युटर मध्ये ते आन्सर आधीच सेट केलेले असतात. हो मग हो सर बरोबर. हा. मग आमचा जर एखादा वर्ड इकडे तिकडे झाला तर पूर्ण आन्सर सर चुकीचे देतात काय? वर्डचा काय संबंध नसते. कसं आहे, प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न फक्त व्यवस्थित बघायचा आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय. आता समजा काय आपलं आता इथं काय दिलंय, समजा एक प्रश्न आता मी सांगतो. ते नाही सर, डेफिनेशन मध्ये डेफिनेशन तिथं पूर्ण तुम्हाला टाईप खाली दिलेलं असते. सगळ्या डेफिनेशन असतात. लक्षात आलं? तुम्हाला फक्त त्यातली कुठली डेफिनेशन बरोबर आहे त्याला फक्त क्लिक करायचंय. नाही सर, क्लिक करायचं पण आहे आणि सर डेफिनेशन लिहायचं टाइप करायचं पण आहे की. नाही, ते आता टाईप करायचं त्याचं कसं आहे, आता जर शॉर्ट आन्सर क्वेश्चन जर विचारला असेल, लक्षात आलं, तुम्ही आता मल्टिपल चॉईसला तर पूर्णपणे तिथं दिलेलंच असते. आणि जर शॉर्ट आन्सर क्वेश्चन जर तुम्हाला विचारलेला असेल तर ज्या शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये काय असतं, तिथं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते त्यांनी तिथं अगोदर लिहिलेलं असते आणि तुमचं जे क्वेश्चनचं उत्तर जे लिहिलेलं आहे त्याच्या जवळपास जेवढे येतील तुमचं ते कम्प्युटर, तर कम्प्युटर काय करतो, त्याचे जवळपास आलेले शब्द वगैरे चेक करून तिथं मार्क तुम्हाला अलॉट करतो. लक्षात आलं? ओके असं सर. काय होत नाही की बाबा एकदम म्हणजे तुम्ही उत्तर लिहिलंय तुमच्या भाषेमधलं आणि तिथलं कम्प्युटरचं तंतोतंत बरोबरच यावं असं काही नसतं. लक्षात आलं? हो सर. ओके. हा, तिथं मार्क तुम्हाला तो देऊन अलॉट होतो. फक्त तुम्ही जे उत्तर लिहिलंय ते त्यांनी जी टाईप केलेलं आहे त्याच्या जवळपास थोडंफार तरी पाहिजे, नाहीतर तुमचं एकदम डिफरन्स एकदम उत्तर तुम्ही लिहिणार. लक्षात आलं? सपोज आता मी काय सांगितलं आता की टेस्ट तुमचा जो स्क्रोटम आहे तो काय करतोय 1 to 2 डिग्री सेल्सिअस बॉडी टेम्परेचरचं तापमान कमी करतोय. मी असं तिथं लिहिलंय 1 to 2 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्ही टाईप करताल किंवा बॉडी टेम्परेचर 7 ते 8 डिग्री सेल्सिअस न कमी होते, मग ते 0 मार्क देणार तुम्हाला कम्प्युटर. लक्षात आलं? अजून काय प्रॉब्लेम आहे का? आपल्या पेपरला काय तसलं शॉर्ट आन्सर वगैरे तसलं काय असणार नाहीये. मल्टिपल चॉईसचेच तुम्हाला 20 क्वेश्चन असतील. 20 मध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. असा काय अवघड असा काय पेपर असा काय असणार नाही. तुम्हाला चॅप्टर नंबर 4 पर्यंत जे मॅनेजमेंटचा होता आपला तिथपर्यंत सिलेबस आपल्याला मिड टर्मला आहे. पहिलं स्कोप अँड इम्पॉर्टन्स, त्यानंतर वेगवेगळे प्रोग्राम ऑफ ॲनिमल हजबंडरी, त्याच्यानंतर टर्मिनॉलॉजीज, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट लाईव्हस्टॉक कॅटल बफेलो ब्रीड्स आणि शेवट नेक्स्ट मॅनेजमेंटचा. तिथपर्यंत सिलेबस तुम्हाला मिड टर्मला आहे. हा मिड टर्मला सिलेबस नाही. आम्ही जे आता 5वा चॅप्टर घेतलाय हा मिड टर्मसाठी नाही आहे. ओके. टर्मिनॉलॉजीच फक्त व्यवस्थित पाठ करा.
कारण का दिस कोर्स इज अ बेसिक कोर्स. हा तुमचा बेसिक कोर्स आहे. ह्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजी तुम्हाला कळल्या तर पुढं 4थं 6वं सेमिस्टर तुम्हाला कळेल. 4थ्या सेमिस्टरला डिटेल कोर्स मध्ये तुम्ही जाणार. त्यासाठी पहिला हा बेसिक कोर्स तुम्हाला कळला पाहिजे. ओके. त्यासाठी सेकंड नंबर टर्मिनॉलॉजी तुम्ही व्यवस्थित वाचा. काय अडचण असेल तर मला फोन करून विचारलं तरी चालेल. मी समजून सांगतो. ओके. अजून काय प्रॉब्लेम आहे का? ब्रीड मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? ब्रीड मागं शिकवलेलं आहे का? कुणाला काय प्रॉब्लेम असलं तर विचारा. सर चार चॅप्टरचे तुमचे पीपीटी सेंड करा की ग्रुपवर. हा 4 चॅप्टरचे पीपीटी सेंड करा की. पुस्तक घेतले नव्हते का तुम्ही? नाही सर. पीपीटीचे रेकॉर्डिंग सगळे झालेले असतील की. रेकॉर्डिंग बघा की तुम्ही. युट्यूब काय रेकॉर्डिंग केलेलं असेल की ते. सगळंच तुम्हाला स्पून फिडिंग करायला लागलं की तुम्हाला ती सवय लागते. युट्यूबचं काय रेकॉर्डिंग काय आहे ते बघा. त्याच्यावरनं घ्या. काय कुणाला प्रॉब्लेम? रेज द हँड काय आहे? सर्व रेकॉर्डिंग काय आहे ते रेकॉर्डिंग तुम्ही बघा. ज्याने कोणी नाही घेतलं असेल त्यांना मी आता सांगून तुम्हाला दमलो. तुम्हाला त्याचं गांभीर्य नाही.